SN1 आणि SN2 हे ते 10 मार्कासाठी, SN1 आणि एक राहते SN2, हे दोन्ही मिळून येते 10 मार्कासाठी. याच्यावर ते फॅक्टर, त्याचं मेकॅनिझम आणि त्याचं आपलं स्टिरिओ केमिस्ट्री आणि डिफरन्स बिटवीन, हे दोन असे 4-5 फॅक्टर्स येते. याच्यावर 10 मार्कासाठी किंवा 5 मार्काला प्रश्न येते. मी इथे लिहिलं इम्पॉर्टंट फॉर 5 मार्क, पण ते ॲक्च्युली 10 मार्काला येते. तर पहिले काय करतात, पेपरमध्ये जरी लिहिलं असेल SN1 आणि SN2, सुरुवात कशापासून करायची, SN2 पासून करायची. SN2 सोपी आहे, SN1 थोडंसं लंबी आहे. SN2 समजायला सोपी आहे, फटफट लिहू शकते. एकदा तर SN2 कोणी वाचलं फटकन लक्षात येऊन जाते. SN2 थोडं डिफिकल्ट आहे. सुरुवात करू आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये ती SN1 SN2 रिॲक्शन. पहिले पाहू आपण SN2 मेकॅनिझम. काय आहे SN2 मेकॅनिझम? काहीच नाही, दोन रिॲक्शन होत राहते, दोघांच्या मधात एक तिसरा जण येते, न तो त्याच्या दुसरीला हटवते, तिथं बसून जाते. दोघं मित्र मैत्रीण आहे, एक दुसरी मैत्रीण येते, तिच्या जागेवर बसून जाते, नाही हे वाली मैत्रीण चालली जाते. बस याले म्हणते वो SN2 SN1 मेकॅनिझम. तर काय म्हणते डेफिनेशन? डेफिनेशन मध्ये असं आहे भाऊ, when the rate of nucleophilic substitution reaction depends on the two reactant, then substrate and reagent. म्हणजे याच्यात म्हणते की SN2 मेकॅनिझम याला नाव कोण दिलं म्हणते SN2 मेकॅनिझम याच्यात कोण, कारण की याचा जो रेट आहे म्हणते तो सबस्ट्रेट न रिएजंट वर डिपेंड करते म्हणते. आता भाऊ सबस्ट्रेट न रिएजंट काय आहे? सबस्ट्रेट न रिएजंट काय राहते, समजा आता हे A ह्या B आहे, ह्या दोघांची रिॲक्शन झाली, ह्या बनला C, तर याला काय म्हणते सबस्ट्रेट. नाही याच्यात आपण जे टाकतो, समजा इथं पाणी टाकायचं आहे बा, H2O, पाणी टाकलं, याले म्हणते रिएजंट. तर याच्यात काय करते, हे जे रेट राहते ना केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे हे डिपेंड करते ह्या सबस्ट्रेटवर. ह्या झाला सबस्ट्रेट आणि हा झाला आपला ह्या रिएजंट. तर हे दोघं मिळून आपला प्रॉडक्ट बनवते C, याले म्हणते SN2, म्हणून याचं नाव पडलं SN2. काहून? कारण की याच्या सबस्ट्रेटवर डिपेंड करते आणि याच्या रिएजंटवर डिपेंड करते. तर त्याच्यानंतर काय म्हणते, एक्झाम्पल घेतलं म्हणते आपण की मिथाइल ब्रोमाइड घेतला, हा झाला मिथाइल ब्रोमाइड, टू गिव्ह द मिथाइल अल्कोहोल. आता कशा प्रकारे देते म्हणते, तर हे आपण समोर गेलो. आता याच्यात काय असते, पाणी घेतलं, पाण्यामध्ये काय टाकलं, मिथाइल ब्रोमाइड टाकलो. तर आता हे रिॲक्शन कशी होते, हे झाला मिथाइल ब्रोमाइड CH3Br. आता पाण्यातल्या OH आला, OH म्हणजे न्यूक्लिओफाईल. आता ह्या काय करेन, ह्या दोघांच्या मधात घुसन भाऊ, हे घुसलं ह्याच्या मधात, घुसला कायच्यात, बॉईल हायड्रोलिसिस, गरम पाण्यात म्हणते. गरम पाण्यात रिॲक्शन झाली, H प्लस तुटला, ह्या दुसरा OH मायनस आला, ह्या OH मायनस राहते हरामी, हा घुसते याच्या मधात, ह्या घुसला इकडे. आता यानं काय केलं, ह्या OH मायनसला ह्या जो Br होता, ह्या Br ह्या याले हटवलं, याच्या जागी OH चिपकून गेला. हे पाय CH3OH Br ले काढलं बाहेर. बस याले म्हणते मिथाइल अल्कोहोल. झाली भाऊ SN2 रिॲक्शन खतम. आता जे काही बडबड केली मराठीत ते इंग्लिशमध्ये लिहायचं मेकॅनिझममध्ये. तर कसं लिहायचं, आपण गेलो मेकॅनिझम ऑफ SN2, हेडिंग टाकलं मेकॅनिझम ऑफ SN2 रिॲक्शन. SN2 रिॲक्शनमध्ये काय राहते, इथे दोन प्रोडक्ट रिॲक्ट राहते भाऊ. SN2 रिॲक्शन हे सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. आपण आताच पाहिलं का, हे एका स्टेपमध्ये रिॲक्शन झाली, पण हे डिपेंड कायच्यावर करणार म्हटलं तर दोन याच्यावर डिपेंड करते. जे मॉलिक्यूल जे राहते ते किती राहते, 2 राहते. मॉलिक्यूल 2 राहते, पण जेव्हा म्हणते ते एका मेकॅनिझम मध्ये जेव्हा आपण किती स्टेपमध्ये रिॲक्शन झाली पाहा, एकच स्टेप आहे ना, हे Br निघाला, OH चिपकला, एकच स्टेप रिॲक्शन आहे. जेव्हा स्टेपचं नाव घेतलं तेव्हा सिंगल स्टेप म्हणायचं. जेव्हा त्यानं विचारलं की किती रिएजंट वापरले भाऊ, तर 2 वापरले म्हणा, म्हणून त्याला आपण मी बाय मॉलिक्युलर रिॲक्शन म्हणतो. तर आपले SN2 रिॲक्शन हे सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. रिॲक्शन इन्व्हॉल्व सायमल्टेनियसली ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड अँड मेकिंग ऑफ COH बॉन्ड. सरळ विषय आहे ना, हा बॉन्ड काय म्हणते, ब्रेक होऊन राहिला म्हणते हावाला, आणि हा OH बॉन्ड त्याच्यासोबत जॉईन होऊन राहिला म्हणते. तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, देन इट्स अटॅक ऑन कार्बन ॲटम. बरोबर आहे, OH मायनसचा अटॅक होऊन राहिला होता म्हणते कार्बन ॲटम फ्रॉम अपोजिट साईड ऑफ लिव्हिंग ग्रुप. ह्या जो अटॅक होते ना मागून, आता ह्या काय करते, याच्यात जो वरता आपण ही रिॲक्शन पाहिली, याच्यात काय करते, जो ह्या OH मायनस आहे की नाही, ह्या काय करते, याच्या मागून अटॅक करते, समोरून अटॅक नाही करत. ह्या इले असा जाते, ह्या Brले हटवते आणि मग इथं स्वतः चिपकते. याला म्हणते बॅक अटॅक, किंवा आणि याला इंग्लिशमध्ये जे नाव दिलं त्याला म्हणते रिवॉट अटॅक. तर रिवॉट अटॅकमध्ये काय आहे की जो मागून अटॅक करते, बॅक साईड अटॅक, त्याला म्हणते रिवॉट अटॅक. म्हणून म्हणते इथं कार्बन फ्रॉम द अपोजिट साईड ऑफ लिव्हिंग ग्रुप, कार्बन ॲटम फ्रॉम अपोजिट साईड ऑफ लिव्हिंग ग्रुप, सच कार्बन ॲटम गेट रिमूव्ह. ते काय म्हणते,
बॅक साईड अटॅक, कार्बन ॲटम निघाला म्हणते मागून, सॉरी Br ॲटम मागून निघाला आणि कार्बनवर काय जुळला, न्यूक्लिओफाईल जुळला. न्यूक्लिओफाईल काय आहे, OH मायनस, ह्या मागून आला म्हणते म्हणून याला काय म्हणते आपण रिव्हर्ट अटॅक, म्हणून काय म्हणतो आपण याला रिव्हर्ट अटॅक. त्याच्यानंतर काय म्हणते, इट फॉर्म इन व्हिच बोथ OH मायनस अँड Br मायनस आर पार्शियली बॉन्डेड टू कार्बन ॲटम. आता अटॅक होऊन राहिला त्याच्यात काय म्हणते, दोन्ही जे एकमेकाले जॉईनिंग राहते हे पार्शियली राहते. पार्शियली म्हणजे अर्धे. समजा हा कार्बन आहे, याले Br जोडते आणि हा जो Br राहते, हा जो बॉन्ड राहते हा पार्शियली राहते, म्हणजे कामापुरता राहते, पूर्ण स्ट्रॉंगली बॉन्डेड नाही राहत म्हणते, हा कामापुरता राहते, पार्शियली अटॅचमेंट. त्याच्यानंतरचा मुद्दा काय म्हणते, बस एवढं लक्षात ठेवायचं, कामापुरता राहते, कामापुरतेला शब्द आहे पार्शियली, विषय खतम. तिसरा नंबरचा पॉईंट संपला. चौथ्या नंबरच्या पॉईंटमध्ये काय म्हणते, चौथ्या नंबरच्या पॉईंटमध्ये म्हणते, इन द ट्रान्झिशन स्टेट पेंटा कोऑर्डिनेशन ऑफ कार्बन ॲटम विथ 3 हायड्रोजन ॲटम लाय परपेंडिक्युलर टू इच अदर अँड मेकिंग अँगल ऑफ 120 डिग्री. आता ह्या फंडा काय आहे, ह्या फंडा सांगतो समजून दुसऱ्या पेजवरचा. याच्यावर काय आहे, याच्यात काय असते, हे पेंटाव्हॅलंट स्टेट फॉर्म होते. पेंटाव्हॅलंट स्टेट म्हणजे काय आहे, जो जे हायड्रोजन आहे ना, हे हायड्रोजन हे कार्बनला जुळले. ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय आहे, केमिकल रिॲक्शन जेव्हा होत राहते त्याच्या मध्यात आता एकदम आता हे केमिकल रिॲक्शन होऊन राहिली पण मध्यातली जी स्टेप आहे आता होतेच रे बा केमिकल रिॲक्शन, त्याच्या अगोदरची स्टेप. समजा आता A पासून B घेतला, B पासून C बनवला, आता C बनतेच रे बा, त्याच्या अगोदरची स्टेप याले म्हणते ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय होते, हायड्रोजन जे आहे हे 120 अँगलवर बनते, असे म्हणजे एका प्लेनरमध्ये जाते. हे असं प्लेन आहे. अबे हे पुस्तक आहे, इथं हायड्रोजन, ह्या साईडवर हायड्रोजन आपला, ह्या साईडनं हायड्रोजन, असे असे ह्या असा, असे हायड्रोजन ॲटम अटॅच आहे म्हणते. आणि जे हे Br आहे आणि ह्या OH आहे, ह्या असा आहे उभा पुस्तकाच्या वरतून खालून याले म्हणते, म्हणजे अटॅक व्हायच्या अगोदरची कंडिशन म्हणजे ट्रान्झिशन स्टेट. हे नाव लक्षात ठेवायचं का. ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय होते, हायड्रोजन 120 अँगलवर अटॅच होते भाऊ, वरतं Br नाही, वरतं OH राहते, खाली Br राहते, वरतं OH राहते, खाली Br राहते. म्हणून OH ला कोणत्या साईडला लिहिलं, वरतं आहे म्हणून लेफ्ट साईडला लिहिलं. म्हणजे हा असा हे जे स्ट्रक्चर आहे की नाही, हे वाला हे असं घुमून OH इकडून आला, Br खालून आला आहे. यालाच म्हणजे ट्रान्झिशन स्टेटमध्ये बाबा हे हायड्रोजन ॲटम 120 अँगलवर अटॅच झाले. त्याच्यानंतर काय म्हणते, वन्स द ट्रान्झिशन स्टेट फॉर्म बॉन्ड बिटवीन कार्बन अँड ब्रोमिन अंडरगो बॉन्ड फ्युजन, म्हणजे बॉन्डचे तुकडे होते म्हणते, बॉन्डचे काय होते म्हणते, तुकडे होते म्हणते. त्याच्यानंतर काय म्हणते, व्हाईल बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन इज फुल्ली फॉर्म दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्टचं नाव लिहिलं आहे मिथाइल अल्कोहोल बनते म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, SN2 रिॲक्शन इज फाउंड टू प्रोसीड विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आता ह्या काय फंडा आहे, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, हे नाही समजलं मला. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे पाहण्याचा तरीका म्हणजे दृष्टिकोन म्हणजे तू कशा प्रकारे पाहता. आता भाऊ आता एखादा माणूस आला, आता आपण म्हणून राहिलो की हे OH मायनस बाबा इकडं वरतून आहे, Br मायनस खालतून आहे, आपण असंच म्हटलं ना. मग समजणार कसं का OH वरतून आहे, Br खालतून आहे. एखादा दुसरं येईन तो तर म्हणून ह्या Br मला वरतं दिसून राहिला, OH खालतं दिसून राहिला. दुसरा येईन तर तो म्हणून अजून म्हणून OH वरतं आहे, Br खालतं आहे. हे समजणार कसं. तर इथून हे डॅश लाईन आहे बारीक पाहेवा, हे जे दिसली डॅश लाईन, हे साईन काय म्हणते की मी वरतून लागलो आहे. हे जे प्लेनर लाईन दाखवते, प्लेनर लाईन हे Br जवळ जोडले, हे म्हणते मी खालून लागलाय. म्हणजे OHचा अटॅक कुठून झाला, वरतून. Brचा अटॅक कुठून झाला, खालून. तर हे समजण्यासाठी याले ह्या जो शब्द आहे अटॅकिंगचा, याले म्हणते इन्व्हर्जन. याले म्हणते काय म्हणते, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिग्युरेशन. म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिग्युरेशन म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन. आता जेव्हा हे पहिल्यांदा स्ट्रक्चर बनलं असन भाऊ, कोणा ना कोणा तर पाहिलंच असन. जेव्हा हे स्ट्रक्चर बनलं, हे पाहणारा सायंटिस्ट कोण आहे, वॉल्टन. कोण होता, वॉल्टन. तर ह्या सायंटिस्टच्या नावावर त्याला नाव देऊन दिलं का हे स्ट्रक्चर वॉल्टननं पाहिलं होतं, तर म्हणून याच्या नावावर त्याला नाव देऊन दिलं. म्हणून म्हणते इथं SN2 रिॲक्शन इज फाउंड टू प्रोसीड
विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन दिस इज कॉल्ड ॲज वॉल्टन इन्व्हर्जन. हे पहा म्हटलं ना वॉल्टन इन्व्हर्जन नावीन. हे वॉल्टन इन्व्हर्जन लक्षात ठेवायचं भाऊ. SN2 मध्ये जेव्हा जे स्ट्रक्चर बनते हे वालं हे स्ट्रक्चर पहिलं महत्त्वाचं आहे. हे पेपरमध्ये काढणं महत्त्वाचं आहे. याच्या भरोशावर 2 मार्क भेटते. वॉल्टन इन्व्हर्जन द इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन इज रिझल्ट टू बॅक साईड अटॅक. म्हटलं तर मागून अटॅक करते म्हटलं OH मायनस म्हणून म्हणते बॅक साईड अटॅक झाला तर म्हणते इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मध्ये दिसलं रिझल्ट ऑफ बॅक साईड अटॅक. दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व्स पार्टिसिपेशन ऑफ 2 रिॲक्टंट. 2 रिॲक्टंट आहे. जेव्हा रिॲक्टंटचा विषय येईल तेव्हा सबस्ट्रेट इन भाऊ रिएजंट येईल. रिएजंट किती वापरले म्हणून तर 2 म्हणून त्याला बाय मॉलिक्युलर रिॲक्शन म्हणते. इथंच लिहिलं आहे. जेव्हा रिॲक्टंटचा विचार येईल तेव्हा सबस्ट्रेटनं रिएजंट इन्व्हॉल्व राहील. मी सांगितलं सबस्ट्रेट बी काय होते रिएजंट बी काय होते. आणि हे केमिकल रिॲक्शन भाऊ लक्षात ठेवायची. अजून एकदा समजून सांगून देतो. हे बघा रिॲक्शन ह्या होता कार्बन, हे त्याचे हायड्रोजन काढले, ह्या ब्रोमिन होता, ह्या OH आला, ह्या मागून अटॅक केला. दाखवून बी द्यायचं पेनानं डायरेक्ट दाखवून द्यायचं का मागून अटॅक केला भाऊ. हे स्लो स्टेप होती. हे लिहिलं नाही लिहिलं काही बरोबर कळत नाही. पण हे ट्रान्झिशन स्टेप फल्ली महत्वाची आहे भाऊ. लक्षात ठेव. जो OH मायनस तू इकडून बी दाखवू शकतो काही विषय नाही. पण ते OH ले कधी बी लाईनिंग न दाखवायचं असं असं असं. म्हणजे जो पेपर चेक करणार समजून जाते का OH चा अटॅक हे मागून झाला आहे. विषय खतम. त्याच्यानंतर हे ट्रान्झिशन रेट बनवली याले डायरेक्ट OH ले पुरा सिंगल म्हणजे ह्या बॉन्ड पूर्ण कंप्लीट झालेला दाखवायचं. BR ले काढून फेकून द्यायचं बाहेर. झालं एवढंच विषय याचा. त्याच्यानंतर काय दुसरा मुद्दा. त्याच्यानंतर आपल्याकडची कायनेटिक ऑफ रिॲक्शन. कायनेटिक म्हणजे जेव्हा हे रिॲक्शन होऊन राहिली होती तर त्याच्यावर काय काय डिपेंड करून राहिलं होतं. म्हणजे हे कायच्यावर डिपेंड करून राहिली होती रिॲक्शन. ते आपण अगोदरच शिकलो. कायच्यावर डिपेंड करून राहिली होती रिॲक्शन. इथं सरळच पाहून राहिलं होतं आपण कायनेटिक ऑफ रिॲक्शन मध्ये. जेव्हा हे एक्सपेरिमेंटली केली म्हणते इट हॅज फाउंड टू बी रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड ऑन द कन्सन्ट्रेशन ऑफ मिथाइल ब्रोमाइड. जेवढं कन्सन्ट्रेशन घेईन त्याच्यावर डिपेंड करण. म्हणजे महत्त्वाचा शब्द काय आहे कन्सन्ट्रेशनवर डिपेंड करण आणि हा न्यूक्लियोफाईल कुठून आला त्याच्यावर डिपेंड करण. कन्सन्ट्रेशनवर डिपेंड करण न्यूक्लियोफाईल कुठून आला त्याच्यावर डिपेंड करण. बस 2 शब्द आहे. कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करते न्यूक्लियोफाईलवर डिपेंड करण. हेन्स रिॲक्शन इज अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. कारण की कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करते न्यूक्लियोफाईलवर डिपेंड करते म्हणून याला सेकंड ऑर्डर रिॲक्शन म्हणते. आणि याचा रेट कायच्यावर डिपेंड करते मी सांगितलं सबस्ट्रेट आणि ह्या जर आपला न्यूक्लियोफाईल इथं बी लिहिलं आहे न्यूक्लियोफाईल किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाइल ब्रोमाइड. इथून लिहू शकतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाइल ब्रोमाइड. जे आपला जे हे मिथाइल ब्रोमाइड म्हणजे काय आहे ते आपलं रिएजंट. हे OH मायनस काय आहे सबस्ट्रेट. मी अगोदर सांगितलं रेट जेव्हा रेट विचारा तेव्हा सबस्ट्रेटनं रिएजंट नाव घ्यायचं. म्हणून याला काय म्हणते बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. हे झालं कायनेटिक्स. आता आपली स्टिरिओ केमिस्ट्री बी झाली, मेकॅनिझम बी झालं, कायनेटिक्स झालं. हे राहते भाऊ 5 मार्कासाठी एवढं लिहायचं. त्याच्यानंतर याच्यात येते फॅक्टर्स अफेक्टिंग. तर फॅक्टर्स दोन्हीमध्ये सारखीच राहते. फॅक्टर्समध्ये काय आहे सरळ पाहायचं. फॅक्टरमध्ये काय आहे काहीच नाही. फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 SN2 मी अगोदर सांगितलं दोन्हीसाठी सेम लिहिजो काहीच विषय नाही. डायरेक्ट हेडिंग टाकायचं फॅक्टर अफेक्टिंग SN1 SN2. द कार्बोकॅटन इज स्टेबलाइज्ड बाय अल्काइल ग्रुप अँड इज बॉन्डेड टू इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटम. तो जो अटॅक करणार होता त्याचं नाव काय होतं न्यूक्लियोफाईल. जो कार्बन ॲटम आहे त्याचं काय नाव राहील इलेक्ट्रोफाईल. अपोजिट याले काय म्हणत होतो न्यूक्लियोफाईल. याले काय म्हणत होतो आपण न्यूक्लियोफाईल. याले काय म्हणा कार्बन ॲटमले इलेक्ट्रोफाईल. बस 2च सांगायचं का जो स्टेबल आहे इथं म्हणते स्टेबलाइज. जो स्टेबल आहे त्याला इलेक्ट्रोफाईल बनते. इलेक्ट्रोफाईल कोण आहे तर कार्बन आहे. विषय खतम. जो न्यूक्लियोफाईल आहे त्याला काय म्हणायचं अटॅकिंग एजंट. तर अटॅक करणारा न्यूक्लियोफाईल. हे कशामुळे होते इंडक्टिव्ह नावाचं एक लक्ष ठेवतो. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑकर होते आणि हायपर कॉन्ज्युगेशन ऑकर होते. बस हे समोरचं नाही लिहिलं सिग्मा बॉन्डवर होते व इंडक्टिव्ह इफेक्ट पाय बॉन्डवर होते काही गरज नाही. डायरेक्ट इंडक्टिव्ह इफेक्ट गेट्स ऑकर हायपर कॉन्ज्युगेशन गेट्स ऑकर. दुसऱ्या नंबरचा पॉईंट रेझोनन्स स्टेबलाइज कार्बोकॅटायन. जो कार्बोकॅटायन फॉर्म होते ना याच्यात नाही झाला SN1 मध्ये नाही झाला. पण आपण इथे SN1 SN2 दोन्ही पाहून राहिलो. तर SN2 मध्ये नाही झाला SN1 मध्ये होईल कार्बोकॅटायन फॉर्मेशन होईल. तर रेझोनन्स गेट तिथं स्टेबलाइज करावं लागणार. रेझोनन्स गेट स्टेबलाइज होईल. तर तिथं रेझोनन्स स्टेबलाइज होते त्याच्यावर ह्याला फॅक्टर डिपेंड करते. तर रिलेटिव्ह रेट ऑफ SN1चा रेट काय असते टर्शियरी सेकंडरी प्रायमरी. हे कसं लक्षात ठेवायचं पाय हे आपण कोणती वाचून राहिलो तर SN2 आणि SN1 दोन्हीचा रेट किती आहे. जेवढे जास्त कार्बन ॲटम येईल म्हणजे बल्कीनेस वाढन गर्दी वाढन तेवढीच जास्त रिॲक्शन होईल. सरळ रिॲक्शन आहे. म्हणून म्हणते 3 डिग्री कार्बन आला तर चांगली गोष्ट आहे. 2 डिग्री आला काही विषय नाही. कारण की 3 डिग्री आला म्हणजे असा
हा झाला 3 डिग्री कार्बन. याच्यावर काय झाली, गर्दी झाल्यामुळे काय होईल, ह्या जो कार्बन ॲटम राहील ह्या खाली दबून जाईल. खाली दबला का आपल्याला माहिती आहे मागून अटॅक करायचा आहे, तर गडी फटकन भेटून जाईल आपल्याला कार्बन ॲटम. म्हणून म्हणते 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री. त्यांना स्ट्रेंथ ऑफ न्यूक्लियोफाईल म्हणजे पाणी घेतलं ना आपण, पाणी घेतलं तर पाण्यातून OH भेटते, अल्कोहोल भेटलं त्याच्यातून बी OH भेटते, इथर घेतला तर मतलब आपलं OR भेटते. तर हे डिपेंड करते म्हणते न्यूक्लियोफाईलवर. आपण जे न्यूक्लियोफाईल पाहिले अल्कोहोल पाणी म्हणजे ज्याच्यात हे रिॲक्शन करून राहील त्यातून न्यूक्लियोफाईल भेटन, त्याच्यावर डिपेंड करते. द सॉल्व्हंट इन विच रिॲक्शन ऑकर, ते सॉल्व्हंट जे तुम्ही खालचं जे आपण पाणी वगैरे काय घेईन त्याच्यावर डिपेंड करते, काही विषय नाही आहे. सॉल्व्हंटमध्येच आपला न्यूक्लियोफाईल आपला राहते, बस सरळ लक्षात आहे. न्यूक्लियोफाईलची स्ट्रेंथ आहे, इथं खालती सॉल्व्हंट आहे. द नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप, जो लिव्हिंग ग्रुप निघून राहिला त्याचं नेचर कसं आहे, तो म्हणजे इलेक्ट्रोफाईल आहे आणि न्यूक्लियोफाईल आहे, त्याच्यावर डिपेंड करते. बस हे रटण्यासारखे पॉईंट आहे भाऊ, हे झाले फॅक्टर्स. आता पाहून राहिलो आपण SN1 रिॲक्शन. SN1 रिॲक्शन मध्ये काय आहे, काहीच नाही. आतापर्यंत जे पाहिलं ना भाऊ, A + B इज फॉर्म C. काय झालं, A + B यानं C बनवला म्हणते. आतापर्यंत काय होतं तर या दोन्ही याच्यावर रिॲक्शन डिपेंड करत होती, A वर न B वर. जे SN2 हे जे SN1 आहे हे फक्त या A वर डिपेंड करत. A म्हणजे आपला सबस्ट्रेट आणि B म्हणजे काय आपलं रिएजंट. तर काय म्हणते इथं डेफिनेशन मध्ये सरळ लिहायचं, व्हेन द रेट ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑकर्स देन द कन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्टंट. रिएक्टंटचा शब्द आला ओनली वन, कोणता आहे आपला रिएक्टंट, सबस्ट्रेट, दॅट इज सबस्ट्रेट अँड नॉट डिपेंड्स अपॉन रिएजंट. रिएजंटवर काही डिपेंड करत नाही. अशा रिएक्शनला आपण काय म्हणतो, SN1 रिएक्शन म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर उदाहरणार्थ घ्यायचं आहे. उदाहरणार्थ कोणतं घेशील, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. द रिएक्शन बिटवीन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड अँड हायड्रोक्साईड आयन गिव्ह टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काहीच नाही, सेम टू सेम आहे भाऊ. इथं पहिले हायड्रोजन लागले होते कार्बनच्या बाजूला, इथं लागले होते पहिले हायड्रोजन. आता काय लागन, इथं लागते भाऊ आता CH3 म्हणून म्हणते 3 वेळा लागले ना, 3 म्हणजे टर्शरी. 3 वेळा लागले म्हणजे टर्शरी. 3 वेळा लागले म्हणजे टर्शरी. ब्युटाइल म्हणजे 2 आहे म्हणून ब्युटाइल शब्द आपला 1 2 3 3 आहे म्हणून टर्शरी. आणि ब्युटाइल म्हणजे आजूबाजूचे कार्बन, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, आणि इकडे ब्रोमाइड लागला म्हणून याचं नाव आपलं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. सेम पाण्यात रिॲक्शन टाकली, OH आला. OH काय करन, इकडून अटॅक करन, कुठून, मागून. तर इथं काय होईल, Br निघून जाईल. Br निघाला, OH चिपकला. Br निघाला म्हणते, OH चिपकला. CH3 तसेच आहे. बस खतम विषय. याचं बघ मेकॅनिझमला दुसरं नाव आहे स्टिरिओ केमिस्ट्री किंवा स्टिरिओइझम. काय आहे, स्टिरिओ केमिस्ट्री किंवा मेकॅनिझम. पेपरात जर विचारलं मेकॅनिझम तर हे टाकायचं, नाही तर यालाच नाव आहे स्टिरिओ केमिस्ट्री किंवा स्टिरिओ मेकॅनिझम. जर असं काही आलं तर स्टिरिओ नावाचा शब्द लक्षात ठेव. यालाच मेकॅनिझम ऑफ SN1 म्हणते. SN1 रिॲक्शन मध्ये 2 स्टेप्स आहे म्हणते. त्याच्यात किती होती, SN2 मध्ये एकच स्टेप्स होती. याच्यात किती आहे, 2 स्टेप मध्ये रिॲक्शन होईल. म्हणून हे थोडीशी मोठी रिॲक्शन आहे, म्हणून म्हटलं आपण नंतर शिकू. 2 स्टेप आहे. SN2 मध्ये एकच स्टेप होती. तर पहिली स्टेप काय आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन. माहितच आहे आपल्याला. ह्याच्यात काय असते, दोघांमध्ये तगडा बॉन्ड असते. हे पहिली पोरगी, दुसरं पोरग, याच्यामध्ये चांगला तगडा बॉन्ड आहे. चांगला तगडा बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड सगळ्यात धीट बॉन्ड असते. ह्या दोघांमध्ये चांगला बॉन्ड चालू आहे. पण आता इथे कोणी पोलर सॉल्व्हंट वॉटर आला तर हे काय झालं, पिघळलं भाऊ. दोघांचं काम बिघडलं. काऊन बिघडलं, कारण की डायपोल नावाचा इंटरॅक्शन आला. म्हणजे DP आला. कोण नावाला मधात DP नावाची एक पोरगी आली. डायपोल कोणाला, डायपोलने याचं काम बिघडवलं भाऊ. पहिले CBr बॉन्ड होता चांगला जुळला, पण तो वीक झाला म्हणते. CBr जो बॉन्ड आहे तो वीक झाला. काऊन वीक झाला भाऊ CBr बॉन्ड, कारण की त्याचे डायपोल आला. डायपोल आली नाही, यायचा गेम दिला बिघडून. डायपोल आली, तिनं गेम दिला बिघडून. म्हणून याला काय म्हणते, डायपोल इंटरॅक्शन झालं म्हणते याच्यासोबत. तिचं इंटरॅक्शन झालं भाऊ. ते OH सोडून OH निघून जाईल, आपला Br निघून जाईल, OH तिथं चिपकून जाईल. ह्याला OH पाण्यातला जो आपण रिॲक्शन केली त्यातून जो OH भेटला तो तिथं जो चिपकून जाईल. Br काय म्हणा, फेकून देईन, ते बाहेर काढून घेईन. हे आहे याच्यातली रिॲक्शन. वन्स द ट्रान्झिशन स्टेट इज फॉर्म, bond between the carbon and bromide undergo heterolytic fission to form T-butyl carbonium. काहीच नाही आहे, कार्बोनियम आयन फॉर्मेशन होते म्हणते. आणि याच्यातलं जे हेट्रोलिटिक आहे, आता ह्या बॉन्ड आहे ना भाई, हे बाय CBr, ह्या बॉन्ड काय आहे म्हणते,
तुटन तर तुटन, कसं तुटन म्हणते, असं होमोलिटिक नाही तुटन, असा नाही तुटन, हे काही विशेष नाही. हे फक्त बीआरले घेऊन तुटन, नाही तर असंही तुटन किंवा असंही तुटन, याची काही गॅरंटीच नाही. म्हणून म्हणते इथं हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन. इथं बॉन्ड कसा बी तुटू शकतो. मग त्या नाव लक्षात ठेव की तिसरं नंबर हेट्रो, देअर इज अ ट्रान्झिशन स्टेट तयार होईल अँड ऑकर्स अंडरगो इन हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन. बस एवढंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचं काय आहे, त्याच्यानंतरचे ह्या इथं आहे 2 रिॲक्शन आहे, एक आणि हे दुसरी रिॲक्शन. मी म्हटलं 2 स्टेप रिॲक्शन आहे म्हटलं. हे मागच शब्द आहे बघूया बा. SN1 रिॲक्शन हॅज 2 स्टेप्स मेकॅनिझम, म्हणजे 2 स्टेप्स रिॲक्शन आहे. मेकॅनिझमली रिॲक्शनली सारखंच आहे. तर पहिले काय म्हणते, सरळ आहे. पहिले म्हणते युनिमॉलिक्युलर रिॲक्शन होईल म्हणते. पहिले सिंगल, म्हणजे जशी आपण SN2 मध्ये पाहिली का नाही एक स्टेप रिॲक्शन, तशी होणार. पहिले काय होईल, पहिले काय पाहिलं होतं आपण, हे आपलं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. याच्यावर काही ह्या पाण्यामध्ये रिॲक्शन केली. पाण्यात रिॲक्शन केल्यानंतर यात थोडासा बॉन्ड ब्रेक होईल. हे म्हटलं तुला पार्शियली शब्द वापरला होता मागं आपण, माहिती आहे का. म्हणून मग तिथे डॅश डॅश दाखवला दिसला, म्हणजे पार्शियली तुटला. ट्रान्झिशन स्टेट 1 बनली, म्हणजे आता रिॲक्शन होऊनच राहिली बा, थोडीशी झाली, आता होतेच रे बा रिॲक्शन. तेव्हा तो बॉन्ड अर्धा थोडंसं तुटून जाते, त्याला म्हणते ट्रान्झिशन स्टेट. आता काय ट्रान्झिशन स्टेट झाली, थोडं बॉन्ड तुटून राहिला, याला समोर दाखवली. ह्या वैभव कार्बोकॅटायन इंटरमिडिएट, म्हणजे ह्या बॉन्ड निघाला, Br मायनस, याच्यावर प्लस फेकून दिला. म्हणजे आता यानं काय केलं, इलेक्ट्रॉन दिले म्हणून याला प्लस केला. आता ते देणं घेणं आपल्याला काही करायला लागत. सरळ इथं काय मला दिले, कार्बोनियम, कार्बनवर प्लस आला म्हणून याला कार्बोकॅटायन म्हणते. त्याच्या कार्बोकॅटायन बनला म्हणते पहिल्या स्टेपमध्ये. आता काय म्हणते दुसऱ्या स्टेप काय, फॉर्मेशन ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. पहिली स्टेप काय होती आपली, कार्बोकॅटायन फॉर्मेशन. दुसऱ्या स्टेपचं नाव काय द्यायचं, फॉर्मेशन ऑफ टी ब्युटिल अल्कोहोल. जो शेवटचं प्रोडक्ट आहे हे पहा, टी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ह्या इकडे इकडे शेवटी टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, ह्या इकडे लिहिलं ना भाई, हे इकडे आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, टी ब्युटाइल अल्कोहोल. तर आता याच्यात काय होते, हे जे रिॲक्शन होऊन राहिली, हे रिॲक्शन तुटते मधात जे, आता समजा, आता सोप्या भाषेत समजायचं झालास रिॲक्शन कशी तुटते. हे काय होते, A+B रिॲक्शन होऊन राहिली. ह्या काय म्हणते, ए वाला म्हणते मी बी रिॲक्शन मध्ये चाललो, इथं काय बनन, AB बनन. तर AB जो बनून राहिला, ह्या काय म्हणते, आपण जो बनवू तर ह्या मिक्सचरमध्ये बनवू म्हणते. मिक्सचरमध्ये बनवू म्हणजे आता ह्या एचा कैक पार्ट 50% पार्ट मी घेईन, बीचा 2% पार्ट ह्या घेईन. याला म्हणते इन्व्हर्जन ऑफ रेसिमिक मिक्सचर. याला काय म्हणते, इन्व्हर्जन ऑफ रेसिमिक मिक्सचर. त्याच्यात फंडा काय होते, काहीच नाही. हा जो आपला कार्बोनियम आयन आला, ह्या प्लेनर स्टेटमध्ये घेते. OH जो ॲटम आहे ते सेंट्रल कार्बन ॲटम आहे, आणि जो कार्बन ह्या सेंट्रल ॲटम आहे, OH हा बॅक साईड अटॅक करन म्हणते. म्हणजे सेम टू सेम SN2 ची क्रिया कॉपी मारली आहे ना. टी ब्युटी कार्बोनियम इज प्लेनर इन शेप. ह्या असा वाला तो शीटवर काढला होता ना बे, ह्या बुकावर असा, ह्या एका प्लेनमध्ये आहे म्हणते, असा ह्या एका प्लेनमध्ये आहे. आणि OH मायनस त्याच्यावर कुठून अटॅक करन, बॅक साईडनं अटॅक करन. बस हेच लिहायचं. कार्बोकॅटायन आयन इंटरमिडिएट तयार झाला, ते तो प्लेनर शेपमध्ये. अब इथंच दिसते हा प्लेनर शेप आहे पहा. हे पहा प्लेन मध्ये, एका हा प्लेन मध्ये आहे. हे जे आहे ना, हे असे उभे नाही आहे, हे असे एका प्लेन मध्ये रिॲक्शन झाली. अशी पुस्तकासारखी ह्या प्लेन, हे अशी प्लेन आहे, अशी पुरी प्लेनर रिॲक्शन आहे. आता इथून या बॅक साईड अटॅक होईल म्हणते. कोणाचा, ह्या OH मायनसचा. हे सेम प्रोसिजर चालू त्याची. OH मायनसचा अटॅक होईल म्हणते, ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट बनणार म्हणते. झालं, प्रोडक्ट फॉर्म झाला की आता हे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. तिथं काय होतं, इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन. कोणतरी पाहिलं असन तेव्हा. आता आपल्याला माहित आहे की इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन काऊन नाही लिहू शकत आपण, कारण की पहिलेच आपण SN2 शिकून घेतलं. SN2 मध्ये काय होते, इन्व्हर्जन होते. इन्व्हर्जन मध्ये जेव्हा सगळ्यात पहिले पाहिली आपण, म्हणजे जेव्हा केमिकल रिॲक्शन पाहतो तेव्हा कशी दिसते. आता आपल्याला SN2 माहित आहे ना, का आपण शिकलो ना भाऊ, का SN2 अशी होणार आहे माहितच आपल्याला. तर आता काय म्हणू शकतो आपण, रिटेन्शन होईल. रिटेन्शन म्हणजे त्या प्रोडक्टचं ॲक्युम्युलेशन होईल. म्हणजे हे बाय प्रोडक्ट काय होईल, जमा होईल. आता आपल्याला अगोदर पहिली स्टेप माहिती आहे इन्व्हर्जन, की असं होणार आहे. म्हणजे इथं काय होईल, रिटेन होईल. काय हे इथंच राहील नाही, हे 50% इथंच राहील, हे आपलं कन्फर्म माहिती आहे. म्हणून म्हणते रिटेन्शन, 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन होणार. म्हणजे फ्रंटल अटॅक बी राहील आणि इन्व्हर्जन बी राहील, म्हणजे मागून बी अटॅक राहील. म्हणून याला म्हणते रिटेन्शन. फ्रंट साईड अटॅक प्लस बॅक साईड अटॅक, याला म्हणते रिटेन्शन अँड इन्व्हर्जन. जेव्हा दोन्ही एकाच वेळेस ॲक्युम्युलेट होते तेव्हा त्याला म्हणते रिटेन्शन. तर रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आणि इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, जेव्हा हे दोन्ही स्टेप एका वेळेस होते, रिटेन्शन आणि इन्व्हर्जन, त्याला कलेक्टिव्हली म्हणते रेसिमायझेशन मिक्सचर. रेसिमायझेशन म्हणजे इन्व्हर्जन म्हणजे मागून बी अटॅक झाला, इन्व्हर्जन म्हणजे आपण पाहून राहिलो ते मागून बी अटॅक झाला आणि समोरून बी अटॅक झाला.
मागून बी अटॅक झाला, समोरून बी अटॅक झाला, मग याच्यामुळे काय झालं, मिक्सचर बनलं. याच्यात काय बनते, मिक्सचर बनते. कायच्यात, SN1 मध्ये मिक्सचर बनते. SN2 मध्ये असा फंडा झाला ना, SN2 मध्ये फक्त इन्व्हर्जन, आपण समोरूनच पाहून राहिलो ते रिएक्शनले. आता जे रिएक्शन होऊन राहिली समोरून बी पाहून राहिलो, मागून बी पाहून राहिलो. दोन्ही साईडनं जेव्हा रिएक्शन होते त्याच्यात काय होते, रेसिमायझेशन होते. रेसिमायझेशन म्हणजे मागून बी प्रोडक्ट बनन, समोरून बी प्रोडक्ट बनन. आता ते डिपेंड करून जो रिएक्शन होऊन राहिले तो पाहून कुठून राहिला. म्हणून याच्यात कोणी पाहू नाही शकत, एक तर मागून पाहिन भाऊ, एक तर समोरून पाहिन. जेव्हा ते वॉल्टननं पाहिले होतं तेव्हा कुठून पाहिलं, तर समोरून पाहिलं असेल किंवा मागून पाहिलं असेल. म्हणून त्या जे सगळ्यात पहिले पाहिलं तेव्हा त्याला वॉल्टन इन्व्हेशन म्हटलं. याच्यात कोणी पाहूच नाही शकत. तू समोरून पाहिशील तरी वॉल्टन दिसन, तूच त्याच रिएक्शनला मागून जाय भाऊ मागच्या साईडनं तरी वॉल्टनच भेटन. तर म्हणून मग त्याच्यात काही सायंटिस्टचं नाव नाही आलं, कारण की ते SN2 मध्ये ऑलरेडी एका जणांना शोधलं होतं की हे रिएक्शन अशी अशी होणार आहे. म्हणून याच्यात काय होते, इन्व्हर्जन बी होते याच्यात आणि रिटेन्शन बी होती. 50% इन्व्हर्जन, 50% कॉन्फिगरेशन. म्हणून याच्यात 2 प्रोडक्ट तयार होते. आता ते आपण सांगू नाही शकत 2 कोणते होईल, म्हणून म्हणते 50-50 चान्सेस आहे म्हणते, एक तर हे बनन, एक तर हे बनन, असा फंडा आहे हा. तर याच्यात हे रिएक्शन महत्वाची आहे. पाय, जर फ्रंट साईडनं अटॅक झाला ना भाऊ, फ्रंट साईड, आता एखाद्या जणांना म्हटलं हे खरं मध्ये घडत नाही, हे असं कोणी म्हणते काय फ्रंट साईडनं झाला असं, जो फ्रंट वरून पॉईंट कधी पाय CH3 आला आपलं, हे टर्शरी ब्युटेलवाला फंडा. इथं BR लावू शकतो, BR लावला तरी चालते किंवा नाही लावलं नाहीतरी कार्बोकॅटन बनलाय, BR लावायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, BR लावायची काही गरज नाही आहे. कार्बोकॅटन जो बनला ह्या वरत कार्बोकॅटन बनला, ह्या कार्बोकॅटन इंटरमिडिएट फॉर्म एक कार्बोकॅटन बनला. ठीक आहे, येलेच न्यायचं आता खाली, जे बनलं ते इथं न्यायचं दिले खाली. हे आणलं इथं, मी त्याले हे आणलं इथं. आता याचा अटॅक केला OH- सोबत. ह्या OH- जे आता ज्यानं पहिलं फ्रंटवरून पाहिलं तेव्हा इकडून OH दाखवला बारीक बारीक डब्बीनं. ज्यानं मागून पाहिलं बॅक साईड अटॅक, हे SN2 मध्ये आपण शिकलो होते बाय, इथून का टाकायचं म्हटलं OH ले. जेव्हा मागून पाहिलं तेव्हा दिसलं का, हे जेव्हा मागून पाहिशील तेव्हा डाव्या हातानं भाऊ, जेव्हा फ्रंट साईड पाहिशील तेव्हा उजव्या हातानं OH ले न्यायचं बाय. OH ले मी उजव्या साईडनं लावलाय, दिसलं का. थांब, हे घे, हे बाय उजव्या साईडनं लावलं. केव्हा, जेव्हा फ्रंट साईड अटॅक झाला तेव्हा. जेव्हा मागून अटॅक होईल तेव्हा OH ले कुठून लावलं, लेफ्ट हँड साईडनं लावलं. याला काय म्हणते, टी ब्युटेल अल्कोहोल. याचं बी नाव सेमच आहे. याला 50% रिटेन्शन म्हणते. रिटेन्शन केव्हा होईल, जेव्हा फ्रंट साईड अटॅक होईल. इन्व्हर्जन म्हणजे काय आहे, बॅक साईड अटॅक आहे. इकडे नाव लिहिलं असं मी खाली, हे इकडे आहे इन्व्हर्जन, हे खाली इन्व्हर्जन. ठीक आहे, जेव्हा मागून अटॅक होईल त्याला इन्व्हर्जन म्हणते, जेव्हा समोरून अटॅक होईल त्याला रिटेन्शन म्हणते. हे झाली आपली SN1. आता आपली SN1 रिएक्शन. तर आता याची कायनेटिक्स. याच्या कायनेटिक्स मध्ये काय आहे, कायनेटिक्स मध्ये काहीच नाही. याच्या सरळ आपण जे शिकलो तेच, याचा रेट कशावर डिपेंड करते, काय करते, बस एवढंच याच्या. चला आता पाहू याच्यातले फॅक्टर. सेम आतापर्यंत जे शिकलो ना भाऊ, तेच फॅक्टर याच्यात येईल. हेच सेम जे शिकलो तेच कॉपी पेस्ट मारायचे फॅक्टर्स, नाही तर सगळ्यात शेवटी हेडिंग टाकून द्यायचं फॅक्टर, काहीच विषय नाही. सेम जे पहिले शिकलो ना तेच. कार्बोकॅटायन स्टेबलाइज, आता आला ना भाऊ कार्बोकॅटायनचा फंडा समजून. म्हटलं तुला नंतर आहे ते कार्बोकॅटायन फॉर्म होते, हे होते कार्बोकॅटायन स्टेबलाइज होते. काऊन, आणि अल्काइल ग्रुप येते म्हणून तिथं बॉन्डिंग ऑकर होते, क्योंकि कारण इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन होते. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑकर होते, सिग्मा बॉन्डवर हायपर कॉन्जुगेशन ऑकर होते पाय बॉन्डवर. रेझोनन्समुळे कार्बोकॅटायन स्टेबल राहते. तिथं रेझोनन्स म्हणजे काय आहे, तो जो अटॅक होते तो रेझोनन्स म्हणजे कॉन्जुगेशन मोठी टर्म आहे, जे समोर सांगतोच, फक्त लक्षात ठेव. रेझोनन्स स्टेबलाइज होते. त्याच्यानंतर रेट कसं आहे, ते 3 डिग्री 2 डिग्री, जेवढे जास्त कार्बन इन असे एकमेकाला जुळून, हे जर जेवढे बल्की नाही तेवढे चांगली गोष्ट आहे. म्हणून 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री रिएक्शन. स्ट्रेंथ कायच्यावर डिपेंड करते, न्यूक्लियोफाईल. कारण की दोन्ही रिएक्शन कायच्यात झाल्या, आपल्या पाण्यामध्ये झाल्या. ह्या झाला न्यूक्लियोफाईल, याला न्यूक्लियोफाईल बनते. कार्बन सोबत अजून कार्बन अटॅक आहे, कार्बन आहे, ह्या काय झालं त्यासाठी इलेक्ट्रोफाईल. ठीक आहे, स्ट्रेंथ कायच्यावर डिपेंड करते, न्यूक्लियोफाईल वर. सॉल्व्हेंट इन विच रिएक्शन ऑकर, त्याच्यावर डिपेंड, म्हणजे सॉल्व्हंट कोणतं घेतं, आता पाणी घेतं, अल्कोहोल घेतं की अजून काही घेतं, त्याच्यावर डिपेंड करते. त्याचं नेचर आहे. आता ह्या जेव्हा घेऊन राहिला तो सॉल्व्हंट, हे कोणत्या स्टेटमध्ये आहे, हे सॉलिडमध्ये आहे, लिक्विडमध्ये आहे, गॅसमध्ये आहे, हे डिपेंड करतं त्याच्या नेचरवर. की जर त्याच्या फ्युम्स बनून राहिली तेव्हा रिएक्शन होऊन राहिली काय, ते पाणी गरम करताना रिएक्शन होऊन राहिली का. आता जे मगाशी घेतलं ते पाणी गरम होतं, म्हणून म्हणजे त्याच्या नेचरवर डिपेंड करते. सॉल्व्हंटवर रिएक्शन, सॉल्व्हंट म्हणजे हे कोणतं घेऊन राहिला खालचं, त्याच्यातनं नेचर कसं आहे बघ, तेच टाकतं, नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप वगैरे. बस फॅक्टर दोन्ही याचे सेम आहे. हे होतं भाऊ SN1 SN2 रिएक्शन. पुरं लिहून आणजो, पुरे मार्क भेटन, एक बी मार्क गायब नाही होईल, पुरे पैकी पुरे भेटते.
फक्त जसं मी लिहिलं आहे तसं लिही. पहिले काय लिहिशी नाही बा, सरळ आहे. पहिले लिहायचं आपलं SN2, आरामात लिहायचं SN2, काहीच नाही, सिंगल स्टेपमध्ये रिॲक्शन. इथं 2 रिॲक्शन येत नाही. त्याचं मेकॅनिझम लिहिलं. मेकॅनिझमले दुसरं नाव आहे स्टिरिओकेमिस्ट्री. ठीक आहे, मेकॅनिझम लिहिलं. हे ट्रान्झिशन स्टेट वगैरे बनली बा त्याच्यात, एवढं दाखवून द्यायचं. हे मधातली हे मागचीच रिॲक्शन आहे, फक्त त्याच्यात आपण ट्रान्झिशन स्टेट दाखवली, कारण की त्याच्यात दाखवताच नसते आली. हे बघा, इथं आपण डायरेक्ट सांगू शकतो गरम पाण्यात रिॲक्शन झाली बा, मिथाइल अल्कोहोल बनला. ठीक आहे, आणि याची कायनेटिक्स दाखवली. कायनेटिक ऑफ रिॲक्शन काही 2 स्टेपवर डिपेंड करते बा, रिएक्टंट आणि रिएजंटवर, आपलं सबस्ट्रेटवर. त्याच्यानंतर आपण पाहिली SN1 रिॲक्शन. SN1 रिॲक्शनमध्ये डेफिनेशन लिहिली, एक्झाम्पल टाकला. इथं आपण ते ट्रान्झिशन स्टेट काढू नाही शकत. हे 2 केमिकल रिॲक्शन जे झाल्या दाखवल्या माहिती आहे. याची मेकॅनिझमने दुसरं नाव आहे आपलं स्टिरिओकेमिस्ट्री. स्टिरिओकेमिस्ट्री नंतर आपण पाहिलं 2 रिॲक्शन, काहीच नाही पाहिजे, दोन्ही रिॲक्शन भाऊ सेम आहे. आता पाय दिसन तुले सेम रिॲक्शन आहे. पहिले कार्बोकॅटॅन बनवायचं, ह्या कार्बोकॅटॅनले उचलाचं, येलेच ह्या कार्बोकॅटॅन बनलाय ना, ह्या कार्बोकॅटॅन बनला, येलेच घ्यायचं, येलेच खाली उतरवायचं. खाली उतरवलं, एक तर फ्रंट साईड अटॅक होईन, एक तर बॅक साईड अटॅक होईन. जेव्हा फ्रंट साईड अटॅक होईन तेव्हा काय होईन, रिटेन्शन. जेव्हा बॅक साईड अटॅक होईन तेव्हा काय होईन, 50% इन्व्हर्जन. जेव्हा रिटेन्शन येईल तेव्हा हे अल्कोहोल ग्रुप कोणत्या साईडनं जागन, उजव्या साईडनं. जेव्हा इन्व्हर्जन होईल, मागून अटॅक होईन, केव्हा काय होईन, हे OH लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला लागून. ठीक आहे, एवढंच आहे SN1 SN2 मध्ये. एवढं जर लिहिलं 4-5 पेज म्हणजे 5-7 पेज, तर 5-10 मार्क तर कुठंच नाही गेले. हे जरी पॉईंट टू पॉईंट लिहिलं कुठंच नाही गेले. धन्यवाद भाऊ, आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.